आज माझा उपोषणाचा या ठिकाणी तिसरा दिवस आहे, तरी पण प्रशासन लक्ष देत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं मला तर या प्रशासनाच्या बाबतीत, प्रशासन ह्या संतोष देशमुख यांच्या परिवारासोबत जे घडले ते कुणासोबत बी घडू नये, कारण हे खूप निंदनीय गोष्ट आहे। आणि ह्याच्याशी पूर्ण आता टोटल महाराष्ट्र तर बघतच आहे आणि सध्या घडालेल्या गोष्टी बघायला पण प्रशासन ह्या गोष्टीकडे नजरअंदाज का करत आहे, डोळे झाकून का बसला आहे। प्रशासनाला सगळे मारेकरी आणि ह्याच्या पाठीमागेला मेन जो आता आहे, म्हणजे आता सांगायचं भाषेत तर हे सुद्धा माहित असताना ह्याच्यावर गुन्हे का दाखल करत नाही। सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रातील हे वाल्मिक कराडाच्या अंतर्गत घडून आणलेलं प्रकरण जे आहे त्याच्या पाठीमागे मेन सूत्रधार धनंजय पंडितराव मुंडे आहेत आणि हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुद्धा माहिती आहे। मग प्रशासन या धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाही, वाल्मिक कराडला पकडण्याचं आणि उचलून आणण्याचं काम का करत नाही। आणि फक्त मला एकच सांगायचंय, वाल्मिक कराड याला पकडलं तरी त्याचा डायरेक्टली एन्काउंटर करण्यात यावा। जर तुम्ही ह्याला जर सोडलं आणि ह्याला वाचवण्याचा जर प्रयत्न करत असताल तर महाराष्ट्रात असे कमीत कमी 1000 वाल्मिक कराड जर पैदा होतील आणि ते अशा कित्येक जणांचा बळी घेतील। मला फक्त प्रशासनाला एक सांगायचंय आणि वरी बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा नम्र विनंती आहे, अजित पवार आणि एकनाथरावजी शिंदे यांना नम्र विनंती आहे की ज्यांनी या धनंजय मुंडेला कॅबिनेट मंत्री पद दिले किंवा त्याला जे बी कोणतेही पद दिलेत ते पद आधी त्याच्यापासून बळकावण्यात यावे आणि त्यांना एनसीपी सारख्या जी अजित पवार यांची जी राष्ट्रवादीची संघटना आहे त्याच्यातून त्यांना हाकलण्यात यावं। अशा प्रकारे पूर्ण टोटल मी मागणी दिलेलं पूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन आहे। आणि आजच्या या निवेदनामध्ये जोपर्यंत सरकार मला आणि माझ्या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय देत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील। आणि आज मी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। जर सरकार जर ह्या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन माझ्या संतोष भाऊ देशमुखला आणि त्याच्या परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न जर करत नसेल तर मी आत्मदहन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा पुन्हा शासनाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही वाल्मिक कराडला पकडताल पण त्याचा एन्काउंटर केल्याशिवाय ह्या माणसाला सुट्टी नाही। जर तुम्ही याचा एन्काउंटर करताल तरच महाराष्ट्र हा बिहार होण्यापासून वाचेल, नाहीतर वाल्मिक कराड सारखे हा बिहार केल्याशिवाय सोडणार नाही।